बोलावे. आजा, ए आजा, आय आजा, हाय का आता? अरे मला सांगितलंच नवं लागलीस ये म्हणून. मी आले आणि अजून तुमचीच तयारी व्हायना की. अगं मी कधीचा तयार आहे. मीचं काम कुठं संपतंय या? ए बानू, अगं उरक की, जायचं हाय नवं? नाही, तुम्ही जा. हाय का आता? मी उगा आले भय. अगं वर्षातून एकदा पेट भरते करडांची आणि ते एकच घ्यायला आपण जायचं नाही वय. अगं म्या कुठं नाही म्हणले, तुम्ही जा ना. आणि इथं घराकडं कोण पाहणार? अगं बानू असं काय करतेस तू? हा, दर उन्हाळ्याला मी जातोय ना पेठला. हा बानू, आता तुला बी ते कळायला हवंय. हा ही म्हणजे बघ लागलीच तयार झाली यायला. हा तिचं राहिलं तिच्यापाशी. मला लई कामं पडली आणि घराकडे कोण बघणार? काय निघालास काय मग? काय राजा, अजून इथंच आहेस वय? अगं बानू येत नाही असं म्हणतीया. काय ग, तुला काय झालं ना जायला? आजे, हात कोण हाय सांग बरं मला. आणि हात बी करड आहेत, त्यांना नको का पाहायला? पर म्या कशा पायी हाय इथं? हा. सारं आयुष गेलं करड्याचं करता करता. हे जमणार नाही वय मला. हा जा तू. तसं नाही, पर मग परबीर काय नाही. हा लागलीच आज जा, दोन कापड सोबत घे. चल 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 चल. चल चल. चल निघ. आजे हा येते बर का. हा हा खाऊन घे, भाकर हाय. हा वय वय. चला चला निघा लवकर. उशीर नका करू. हा सांभाळून जा रे. हा. आजा, इळण कोयतं घेतलं ना व? अरे रातच्याला जंगलात झोपावं लागल म्हणून म्हणतीय. ए बानू, झालं का तुझं? हा चल, आधीतले उशीर झाला. चला, निघ निघ. हा उगत म्हणतीये का द्या? असं आहे काय झालं?
लका शिरपा हा बानू कवा पाड्याबाहेर गेलीच नाही आहे का नाही? हा हा हा. पाड्याबाहेरचं जग लई वेगळं असतं, तिला ठाव नाही. हो मग बानू पाड्याबाहेर जाती आणि आम्हाला ठाव बी अरे नाही. रंगा रंगा सोड मला, चुकलं माझं रंगा. आजा लय पोरीला जपत होताच, आता सवताला जप. तासून ठेवलेला हत्यार आता उपयोगाला येणार नाही मग कवा. महाशास्त्री, आम्ही म्हाळसाला जी भेटवस्तू दिली आहे त्यामागे विशेष असे गुप्त संकेत आहेत. ते पाहावयाचा आपण प्रयत्न करू नयेत. आपण सुज्ञ आहात. तिमाशेठ, आजवरचं ज्ञान मला हे सांगतं की खंडेरायांनी म्हाळसाला दिलेल्या त्या लाकडी कोपी मागील संकेत नक्कीच काहीतरी गंभीर असावा. म्हणूनच तिने ती जीवापाड जपण्याची आवश्यकता आहे. हळदीचं शिवलिंग म्हणजे साक्षात खंडेराय. आणि हो, म्हाळसाच्या विवाहानंतर येणाऱ्या समस्यांसंदर्भात आपण उभयतांनी मला यापुढे काहीही विचारू नये.
हे मार्तंड भैरव, हे खंडेराय, आपण प्रत्यक्ष इथे आलात. आपल्याला माझा अष्टांग नमस्कार. आपण संकेत दिला असता तर मी स्वतः आपणास भेटावयास आलो असतो. इथवर येण्याचे कष्ट आपण का घेतले? मी आपली काय सेवा करू? ऋषीवर, आपण ज्या कार्यासाठी मला आवाहन केले आहे ते कार्य सुरू आहे, परंतु त्या कार्यामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग मात्र नाही. प्रभू, आपण आज्ञा करावी. ऋषीवर, सृष्टीला सावरताना धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. धर्म म्हणजे आनंदाचा मार्ग. हा मार्ग, हा आनंद सर्वांना प्राप्त व्हावा ही आमची सदिच्छा आहे. ऋषीवर, माणसांमध्ये लोभ, भय, क्रोध, द्वेष याने परिसीमा गाठली आहे. तेव्हा त्यांना जागवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यांना जागवण्यासाठी हा जागर आपल्यालाच करावयाचा आहे. तेव्हा ऋषीवर, हे अरण्यक सोडून आपण समाजात यावे. म्हणजेच हा धर्माचा मार्ग, आनंदाचा मार्ग मानवाला अत्यंत सुखकर होईल, सोपा होईल. आपल्यासाठी माझा हा देह समर्पित आहे प्रभो. आपण या कार्यासाठी माझी निवड केली हे माझं परम भाग्य. शुभम भवतु. आता आपली भेट कडे पठारावरच. देवा, देवा, आपण तर सर्वच जाणता आणि भक्तांसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या माझ्या खंडेरायांना भविष्यातील घटनांचे स्मरण करून द्यायची आवश्यकता नाही. परंतु देवा, मणिमल्लांच्या वधानंतर मल्लाचा पुत्र कुंभक सुडाग्नीमध्ये जळतोय. तो जेजुरीच्या दिशेने कधीही येऊ शकतो. ऋषीवर, कुंभक हा मल्हासुराचाच पुत्र. मल्हासुराच्या मृत्यूसमयी त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले होते, परंतु कुंभकाचे तसे नाही. त्याला समज द्यावी अशी कोणतीच पुण्याई त्याच्या पाठीशी नाही. परंतु तो सुडाच्या भावनेने स्वतःच जळत आहे. हे बंधू, स्वतःला असं जाळून काय मिळणार आहे आपल्याला? आता तुम्हीच आमचा एकमेव आधार आहात. स्वतःला अशा यातना करून घेऊ नका.
बंधो, या आगीच्या लोळातून बाहेर या बंधो, बाहेर या. बाहेर या बंधो, बाहेर या. कुंभक, तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस. या रया गेलेल्या दैत्य कुळाचा एकमेव आधार आहेस. तुला होणारं दुःख मला कळतंय, पण स्वतःला यातना करून घेणं हा यावरचा मार्ग नाही. त्याने काहीच साध्य होणार नाही. या अग्नीच्या रिंगणातून बाहेर ये कुंभक, बाहेर ये. माझे पती या त्रैलोक्याचे स्वामी होते. युद्धापूर्वी मी त्यांना महादेवांना शरण जाण्याची विनंती केली होती, परंतु माझी विनंती त्यांनी अमान्य केली. या युद्धात केवळ आपला पराभव झाला नाहीये, तर मी माझा पती गमावलाय. राज्य गेलं, वैभव गेलं, सर्व नष्ट झालं. आता या दैत्य कुळाला आणि आम्हा सर्वांना केवळ तुझा आधार आहे. सर्वजण तुझ्याकडे आशेने पाहत आहेत कुंभक. स्वतःला यातना करून घेऊ नकोस. बाहेर ये कुंभक, बाहेर ये. बाहेर ये कुंभक, बाहेर ये. माते, हा अग्नी असाच धगधगत राहू दे. माझा क्रोध असाच उसळू दे. नाहीतर मी जिवंत नाही राहणार. मीच मला संपून टाकीन कदाचित. माझे पिता जे त्रैलोक्याचे स्वामी होते, त्यांचा त्या बैरागी शिवाने युद्धभूमीवर क्रूर वध केला. का? ते दैत्य कुळात जन्माला आले म्हणून? त्रैलोक्यात देवांचंच राज्य का? दैत्यांचं का नाही? मला माहितीये, मीही मरणार आहे, कारण मी या दैत्य कुळात जन्माला आलो म्हणून. माझ्या पित्याच्या राज्यात इंद्र आपला सेवक होता. इंद्राची पत्नी शची तुझी दासी होती माते. आज ते सर्व सुखात आणि आपण विपन्न अवस्थेत का माते, का? दिवस रात्र हे सर्व देव माझ्यावर हसतायत असे सतत भास होतात मला. असं वाटतं कानात उकळतं तेल घालावं. माझ्या बापाच्या वधाचा सूड मी घेणार माते. फक्त कोणीही असो,